महाराष्ट्र के रायगढ़ जिले में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव की जंग जोरों पर शुरू हो गई है। कैंपेन और पब्लिसिटी पर हर राजनीतिक पार्टी काम कर रही है। इसी तरह खालापुर तालुका में जिला परिषद ग्रुप के लिए शिवसेना शिंदे गुट, आतकर गांव ग्रुप से रेशमा पाटिल और पंचायत समिति प्रभाग से भाई शिंदे शिवसेना शिंदे ग्रुप बीजेपी आरपीआई महायुति कैंडिडेट्स के तौर पर चुनाव लड़ रही हैं। इन कैंडिडेट्स के कैंपेन के लिए करजत खालापुर क्षेत्र के एमएलए महेंद्र थोरवे की मौजूदगी में रानसई में गांव के देवता के दर्शन करके कैंपेन शुरू किया गया। इस दौरान शिंदे शिवसेना महायुति कैंडिडेट्स को जनता का बढ़ता सपोर्ट मिल रहा है। इस मौके पर महायुति कैंडिडेट्स और पार्टी वर्कर्स बड़ी तादाद में पहुंचे। आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद 18 आणि खानव 35 आणि आतकरगाव पंचायत समिती 36 या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदायिनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढवून प्रथमच आज रानसई या ठिकाणी डोर टू डोर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे। 8-10 दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतोय। गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतंय। या मतदारसंघामध्ये खानव गणामध्ये किंवा आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन का रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमतः या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले। अनेक वाड्या, अनेक आदिवासी पाडे, अनेक दलित वस्ती त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच, पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो। बाळासाहेबांचे जे वाक्य होतं की होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती गण सासगाव आणि आतकरगाव, खानाव आणि आतकरगाव या दोन्ही गणातील माझे जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ रेशमा राजेश पाटील आणि खानाव गणातील पंचायत समिती गणातील उमेदवार भाई रघुनाथ शिंदे आणि पलीकडे येरंबुवांच्या सुनबाई रोहिणी गणेश पाटील यरम असे तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जात आहेत। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी देवी गौडाई आणि जोलाई माता आणि वरदाई माता यांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खालापूर तालुक्याचा इतिहास आहे की ज्या वेळेस शिवसेना निवडणुकीला सामोर जात असते त्या वेळेस मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी या देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलं, देवीचा आशीर्वाद घेतला, त्या देवीच्या चरणी कौल मागितला आणि देवीने तो कौल मंजूर केला आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून 2 वेळा निवडून दिलं आणि आज पुन्हा एकदा माझे सहकारी